तर मी केले आहे तिकडं भावनो बहिणो बाजरीच्या भाकरी. ह्या बघा बाजरीच्या भाकरी ठेसा मस्तपैकी झालाय. आणि माझं तोंड बघ किती लाल लाल झालं आहे का, पाहिलं का. स्वयंपाक केलाय उन्हामध्ये चुलीपाशी बसून, तर बघ कसं लाल लाल झाले. इकडे मटण शिजू घातलंय आणि बघा चुलीवर आहे का. आणि मला एवढी भूक लागली, एवढी भूक लागली बाई, खरंच कसलं लाल झालं, लाल लाल झालंय बघा की. आगागच व्हायला लागली. तुम्ही केलाय का कधी स्वयंपाक चुलीवर भावनो बहिणू आहे. आणि कोणाकोणाला सण नाही होत म्हणतात, कोणाकोणाला म्हणजे असे होते त्रास होते. मी करते नेहमी स्वयंपाक करते बरं का चुलीवर, असं काय नाही. पण आज आहे ना ऊन पण लागायले आणि इथून लयच असं शेक लागलं, तर बघ कसं लाल लाल झाले आहे का. बरं चला मी इकडं मस्तपैकी घेतलं आहे. हा बघा भावनो बहिणू, हा 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 मस्तपैकी खिमा घेतला आहे, थोडा मटण खिमा आणि थोडा ठेसा टाकला आहे. त्यात ठेसा वाटला होता ना तर. आणि खायली मी बाजरीच्या भाकरीसोबत. मला लई भूक लागली बाबा, भाजी होऊस तर पण दम नाही मला. आता म्हणा डबल तुम्ही राक्षीन करता करता खाती है ना. मग का गो मला भूक लागली, मग खाली करता. मला भूक सहन नाही होती. मटण खिम्याची भाजी आज मस्तपैकी. तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा, मी मोठा व्हिडिओ टाकेन संगीता प्रोडक्शनवर, बघायला विसरू नका. ग्रीन मसाल्यामध्ये. आणि कुणी कुणी खाल्लं आहे असं माझ्यासारखं होय, आणि रश्श्यामध्ये थोडा ठेसा टाकून सांगा मला कमेंटमध्ये. भूक लागली हो काय मग होय सांगा. आपण पोटासाठीच करतो होय, आपल्या जीवाला जर भूक लागली मग काय करा. काही जणांनी कमेंट टाकायचं मला, हाडं करता करताच खाते. सासू वासनीचं किती बेकार असं आहे ना. जशीला भूक लागली समजा, म्हणजे स्वयंपाक करत असन बिचारी दमली असन आणि तिला भूक लागली आता खायची, पण सगळं झाल्याशिवाय, सगळ्याच्या भाकरी खाल्ल्याशिवाय खायचा तिला अधिकार नसतो. अजून पण गावाकडं सासू वसनीला भाकर खायचा अधिकार नाही. आधी जेव्हा सगळे जेवतीन, जेव्हा सगळं आवरीन, तेव्हा तिला ते भाकर खायचं आधी. अजून पण गावामध्ये आहे बरं काही. मला नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटते. एक लाईक कमेंट सांगा टाका.